नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व आशा आणि गटप्रवर्तकांना आवाहन करतो. मी कॉम्रेड राजू देसले, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना राज्याध्यक्ष आयटक तसंच कृती समितीच्या वतीने आपल्याला आवाहन करतो की महाराष्ट्रातील 70,000 आशा आणि 4,000 गटप्रवर्तक गेल्या 18 तारखेपासून आपण संपावरती आहोत आणि या संपाची सुरुवात करण्यापूर्वी 16 ऑक्टोबर रोजी राज्याच्या प्रधान सचिवांच्या सोबत बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये काही मुद्दे त्यांनी चर्चेमध्ये मी चर्चा करतो म्हणून सांगितलं आणि लवकर मिटिंग घेऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं. परंतु कोणत्याही प्रकारचं लेखी आश्वासन नसल्यामुळे ते फक्त तोंडीच होतं. म्हणून आपण 18 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी कृती समितीच्या नेतृत्वाखाली आपण ठिकठिकाणी आंदोलन करून आपण संपाला सुरुवात केलेली आहे. या संपामध्ये जिल्ह्यात तालुक्यात आपण मोर्चे काढलेत. अनेक लोकप्रतिनिधी आमदार खासदारांना भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व होत असताना सुद्धा सरकारने मात्र आपल्याशी कोणत्याच प्रकारचं बोलणे आजपर्यंत केलेली नाही. आणि कालपासून 2 पत्र आरोग्य अभियानाचे सहसंचालक यांनी काढलेले आहेत आणि या पत्रामध्ये पहिल्या पत्रामध्ये आवाहन केलं की आशा गटप्रवर्तकच्या संघटनांनी संप मागे घ्यावा. दुसरं पत्र काढलं की प्रशासनाने त्या संदर्भात जे कामावर नाही आहे त्यांची दखल घ्यावी, त्यांना समजून सांगावं. अशा प्रकारचं दबाव तंत्र वापरण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे, आरोग्य अभियान करत आहे. आपण कायदेशीररित्या नोटीस सरकारला दिलेली आहे. कोरोना काळात चांगलं काम करून सुद्धा ज्या पद्धतीने सरकार आशा गटप्रवर्तकांशी वागत आहे हे अतिशय निषेधार्थ अशी बाब आहे. या बाबतीत मी आपल्या सर्वांना कळकळीचं आव्हान करतो की आपल्या ज्या मागण्या आहेत की गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना सुसूत्रीकरणामध्ये समावेश करावा. ऑनलाईन कामं आशांना जे लावलेले आहेत ते त्वरित त्यांच्यावरती सक्तीने ते लादू नयेत. त्याचप्रमाणे दिपावळीला आशा गटप्रवर्तकांना बोनस देण्यात यावा. त्याचप्रमाणे आशा गटप्रवर्तकांचं नाव बदलून ते आशा सुपरवायझर करण्यात यावं. त्याचप्रमाणे 2018 पासून केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारे गटप्रवर्तक आशांच्या मोबदल्यामध्ये वाढ केलेली नाही. ते त्वरित गटप्रवर्तक आणि आशांच्या मोबदल्यामध्ये केंद्र सरकारने या कोरोना काळात काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा किमान वेतन देऊन सन्मान केंद्र सरकारने करावा. या मागण्या घेऊन आपण हा संप पुकारलेला आहे. त्याचप्रमाणे गेल्या संपाच्या वेळेस आपण आश्वासनं आपल्याला दिली होती ते सुद्धा पूर्ण पाळलेली नाहीत की आशा गटप्रवर्तकांचं यशदाच्या मार्फत आम्ही पूर्ण मूल्यमापन करू आणि मग किमान वेतनाचा विचार करू. त्याबाबत सरकार बदललं परंतु ह्या सरकारने कोणत्याही प्रकारचा विचार केलेला नाही. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण संविधानिक मार्गाने हा संप कृती समितीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये 4 संघटना एकत्र येऊन हा आपण पुकारलेला आहे आणि हा संप आपला सर्वांचा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण ह्या सर्व मागण्या आपल्यावरती अन्याय करणाऱ्या आहेत आणि म्हणून अल्प मानधनावर काम करणाऱ्या, अल्प मोबदल्यावर काम करणाऱ्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. गटप्रवर्तकांना न्याय मिळाला पाहिजे, आशांना न्याय मिळाला पाहिजे, लिखित तो आपल्याला मिळाला पाहिजे. तोपर्यंत आपला हा संप एक दिलाने आपण पुढे नेऊया. कोणीही दबावाला बळी न पडता आपण आपलं संपावरती आपण सर्वांनी ठाम राहावं अशा प्रकारचं आवाहन करतो. त्याचप्रमाणे कृती समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे 23 तारखेपासून आपण जिल्ह्यात तालुक्यात सत्याग्रह आंदोलन करून जेल भरो करून आपण हा आंदोलनाचा टप्पा पुढचा वाढवणार आहोत आणि त्या पुढचा निर्णय काय घ्यायचा हा सामुदायिक कृती समिती निर्णय घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवेल. म्हणून आपण कोणत्याही दबावाला बळी न पडता आपलं काम, आपल्या मागण्या याच्यावरती आपण सगळ्यांनी ठाम राहावं असं आपल्याला आवाहन करतो. आणि हीच वेळ आहे की आपल्या मागण्या योग्य पद्धतीने आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण गेले अनेक आपण मोर्चे केलेत नवीन सरकार हे आल्यावरती, मात्र साधी बोलणंही करण्याचं आरोग्यमंत्र्यांनी आपल्याला वेळ दिलेला नाही. आणि म्हणून आपण लोकप्रतिनिधींच्या मार्फत त्याचप्रमाणे आपल्या संविधानिक आंदोलनाच्या मार्फत आपला दबाव वाढवण्याचा प्रयत्न आपण करावा आणि ह्या संपावरती आपण महाराष्ट्रातील सर्व गटप्रवर्तकांनी, सर्व आशांनी ठाम राहावं आणि कोणत्याही दबावाला बळी पडू नये याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी असं आवाहन
या व्हिडिओच्याद्वारे मी आपल्याला करत आहे. या पुढच्या काळातसुद्धा संपाची दिशा जी काय असेल ती आपल्याला सांगण्यात येईल. तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडू नये आणि आपल्या ह्या मागण्यांवरती ठाम राहावं असं आवाहन मी आयटकच्या वतीने तसंच कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील गटप्रवर्तक आणि आशांना करत आहे. याची नोंद आपण घ्यावी असं आपल्याला मी आवाहन करतो. धन्यवाद.